तर आता दुपारी 2 नंतर अमरावतीत खरं तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. हास्य सम्राट तर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट केलेलं आहे, ते पाहूयात. सुप्रसिद्ध कवी, हास्य सम्राट आणि मिर्झा एक्सप्रेस म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे असे डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्यानं एक उत्तम विनोदी, लोककवी आणि सामाजिक जाण असलेलं व्यक्तिमत्व आपण गमावलंय. 20हून अधिक काव्य संग्रह आणि 6000 वर काव्य मैफलीचे प्रयोग त्यांनी केले. विदर्भ साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी मिर्झा रफी यांना ही श्रद्धांजली वाहिली. तर यावर अनिल बोंडे यांनी देखील मिर्झा रफी यांना श्रद्धांजली वाहिली आहे, पाहूयात. माझे अतिशय जवळचे मित्र मिर्झा रफी अहमद बेग, मराठीमधला आणि जनजागरण करणारा एक चांगला कवी होता. म्हणजे कवितेच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम धर्मियामध्ये असलेली दरी त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला. अंधश्रद्धेवर मोठा आघात केला, तो कोणत्याही धर्मातला असो. एवढंच नाही तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार, गाडगेबाबांचे विचार जनजनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी विनोदी कवितांमधून केला. आणि खळखळून हसायचं असेल, निर्भय हसायचं असेल तर मिर्झा रफी अहमद बेग यांची मिर्झा एक्सप्रेस होती. खरं जर पाहिलं तर ते व्यवसायाने डॉक्टर होते, होमिओपॅथी डॉक्टर होते आणि इथेच अमरावतीला राजापेठमध्ये शिकले होते. परंतु नंतर कवितेच्या मध्ये एवढे वाहून गेले की त्यांनी डॉक्टरकी सोडली, परंतु लोकांची मन जिंकले आणि लोकांच्या हृदयावर त्यांनी राज्य केलं. असा माझा मित्र हा आज त्याचं निधन झालं, दुःखद निधन झालं. त्यांच्या कुटुंबियाला ईश्वर अतिशय शक्ती देव आणि त्यांना सुद्धा त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. गझल सम्राट असलेले पहिलवान मिर्झा अहमद यांचं निधन झालेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.